तुम्ही कधी भूतकाळातल्या जगाची कल्पना केली आहे का? कदाचित तुम्हाला डायनासॉर्सच्या युगाचा शोध घ्यावा वाटला असेल. तेव्हा पृथ्वी आजच्या तुलनेत खूप उष्ण होती. किंवा मग कदाचित तुम्हाला त्या काळाचं परीक्षण करावं वाटलं असेल जेव्हा तापमान खूप कमी, म्हणजे आजच्या तुलनेत खूप थंड होतं. तुम्ही आपल्या प्राचीन पूर्वजांसोबत मॅमथचा मागोवा घेत जाल, जे शेवटच्या बर्फयुगाच्या शेवटी उत्क्रांत झाले होते. आपल्याला या सगळ्या प्राचीन हवामान बदलांची माहिती मिळाली कारण वैज्ञानिकांनी हिमनदीतील बर्फाचे नमुने, झाडांच्या वलयांचा अभ्यास आणि इतर नैसर्गिक पुराव्यांचा उपयोग करून त्यांचा अंदाज घेतला आहे. आपल्याला आता माहिती आहे की मानवाच्या इतिहासात लोकांनी बाजूला दिसतोय या आलेखामध्ये जसे तापमान दिसतात तसे अनुभवले आहेत. या आलेखात 1880पासूनचं सरासरी वार्षिक तापमान लिहिलेलं आहे. त्याची तुलना या 0° फॅरनहीट या तापमानाशी केली आहे. 1880 ते 1940 या कालावधीत काही वर्ष तापमान जास्त होतं, काही वर्ष ते कमी होतं, पण एकूण तापमान साधारण स्थिर होतं. पण 1950च्या आसपास जागतिक सरासरी तापमान वाढतच गेलं. इतक्या जलद वाढीचे संकेत प्राचीन तापमान रेकॉर्डमध्ये कुठेही दिसत नाही. 1950 नंतर काही वर्षी हे तापमान कमी झालेलं दिसतं आहे, पण तरी ते आधीच्या तापमानांपेक्षा सतत जास्तच आहे. वैज्ञानिकांनी शोध घेतल्यावर असं लक्षात आलं की पृथ्वीच्या वातावरणातील हरितगृह वायूंच्या प्रमाणात बदल झाला आहे, वाढ झाली आहे. हरितगृह वायू सूर्याच्या उष्णतेला वातावरणात अडकवतात. जसं हरितगृह काचेच्या भिंतींमधून उष्णता आतच ठेवते, बाहेर जाऊ देत नाही. या हरितगृह परिणामामुळेच आपल्या पृथ्वीवर ऊब कायम राहते आणि आपण इथे जगू शकतो. पण एका हरितगृह वायूचं प्रमाण वाढतच चाललं आहे, तो म्हणजे CO2, कार्बन डायऑक्साईड. आता कार्बन डायऑक्साईड हा नैसर्गिक हरितगृह वायू जरी असला तरी लाकूड, कोळसा किंवा तेल जाळल्यामुळे अशा मानवी क्रियांमधून मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित होतो. विमानं, रेल्वे, गाड्यांमध्ये तर ही जीवाश्म इंधनं वापरली जातातच आणि वीज उत्पादनासाठी सुद्धा या इंधनांचा मोठ्या प्रमाणावर वापर केल्यामुळे वातावरणात कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण खूप वेगाने वाढत चाललं आहे. यामुळे हरितगृह वायूंचं एक जाड आवरण तयार झालं आहे, जे जास्त उष्णता वातावरणात अडकवतं आणि ती अंतराळात परत जाण्यापासून रोखून ठेवतं. त्यामुळे पृथ्वीचं सरासरी तापमान हे वाढतच चाललं आहे. पूर्वी याला जागतिक तापमान वाढ किंवा ग्लोबल वॉर्मिंग असं म्हटलं जात असे, पण आता वैज्ञानिक याला हवामान बदल असा व्यापक शब्द वापरतात. जराशी तापमान वाढ झाली ही खूप मोठी गोष्ट वाटत नसली तरी पृथ्वीच्या नैसर्गिक प्रक्रियांमध्ये लहान बदलही खूप मोठा परिणाम करू शकतात. उत्तर आणि दक्षिण ध्रुवांवरचा बर्फ वितळल्याने समुद्राची पातळी वाढते आणि त्यामुळे हवामानात मोठे बदल दिसून येतात. गेल्या काही वर्षात तुम्ही अजब आणि विचित्र हवामानाच्या बातम्या ऐकल्या का? गरम आणि कोरड्या ठिकाणांमध्ये, प्रदेशांमध्ये बर्फवृष्टी, थंड आणि पावसाळी ठिकाणी कधी दुष्काळ पडलेला, उष्णतेच्या लाटा, मोठे वणवे, समुद्र किनाऱ्यावर वादळे आणि पूर, हे सगळं आधी क्वचितच घडत असे, पण आता हे अधिक सामान्य होत चाललं आहे. जसं हवामानशास्त्रज्ञांनी भाकीत केलं होतं अगदी तसंच. लोक हे अनेक पिढ्यांपासून तुलनेने स्थिर वातावरणावर अवलंबून आहेत. म्हणूनच त्यांच्या स्थानिक वातावरणातील या अशा विचित्र बदलांशी जुळवून घेणं त्यांना कठीण होत आहे. काही समुदायांना हवामान बदलामुळे आपले घर, उपजीविका किंवा अन्न आणि पाण्याचे स्रोत गमावण्याबद्दल चिंता वाटते आहे. वैज्ञानिक अशा तंत्रज्ञानावर काम करत आहेत ज्यामुळे वातावरणातून जास्तीचा कार्बन डायऑक्साईड काढून घेता येईल, पण त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन कमी करणं आवश्यक आहे. त्यामुळे जागतिक तापमान वाढीला आळा घालता येईल आणि लोकांना त्यांच्या स्थानिक वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी वेळ मिळेल. आता हे वाटत असेल तितकं सोपं नाही आहे. कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन कमी करण्यासाठी काही लोक वैयक्तिक सवयी बदलण्याचा सल्ला देतात, जसं की वनस्पतींवर आधारित आहार करणे किंवा सार्वजनिक वाहतूक वापरणे वगैरे वगैरे. पण इतरांचं म्हणणं असं आहे की मोठ्या संस्थांनी आणि जास्त लोकसंख्या असलेल्या देशांनी मोठे बदल घडवून आणणं आवश्यक आहे. मला माहिती आहे की हवामान बदलासंबंधीचे हे सगळे वेगवेगळे मतं जाणून घेणे, समजून घेणे हे आपल्यालाच गोंधळात टाकू शकतात. आणि भूतकाळात ज्या प्रकारचं जग आपण अनुभवलं आहे त्यापेक्षा पूर्णपणे वेगळ्या जगात राहण्याचा विचार करणंसुद्धा कठीण आहे.
म्हणून मग आपण आपल्या जीवनात साध्या टिकाऊ सवयी अंगीकारू शकतो आणि तसंच मोठ्या उपक्रमांवर काम करणाऱ्या गटांशी जोडले जाऊ शकतो. भविष्याचा विचार करणं तेव्हा सोपं वाटतं जेव्हा आपण इतरांसोबत भविष्य घडवण्यात मदत करत असतो. मग आतापर्यंत आपण भूतकाळातल्या आणि सध्याच्या पृथ्वीचा विचार केला, पण तुम्हाला काय वाटतं, भविष्यातली आदर्श पृथ्वी ही कशी असेल आणि ते भविष्य साकारण्यासाठी आपण काय करू शकतो?